विधान परिषद उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार उमेदवारी अर्ज. नाराजांना रोखण्याचं सर्वच पक्षांसमोर मोठं आव्हान. विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुर यांना संधी, तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी. राष्ट्रवादीकडून पुण्यामध्ये विक्रम काकडे, रायगडमध्ये अनिकेत तटकरेंना संधी, तर शिवसेनेचे 2 उमेदवार ठरले. यवतमाळ, परभणीच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम. बंधू अशोक कराच्या बनावट बँक खात्यांचा तपास, एसआयटी करण्याची शक्यता. समता पतसंस्थेमध्ये खरात नॉमिनीची 100 खाती, बनावट खात्यांवरून 70 कोटींचे व्यवहार. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची आज एसआयटी चौकशी करणार. धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतींवर आरोप. त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच दिवसात 20 लाख रुपयांची तिकीट विक्री. 836 भाविकांकडून तत्काळ दर्शन तिकीट खरेदी. काळाबाजार रोखण्यासाठी तत्काळ दर्शन. नवी दिल्लीमध्ये संसदीय समितीच्या बैठका. नीट, एनटीए, सीबीएसई परीक्षांबाबत आज आणि उद्या बैठका होणार. परीक्षांसंबंधित विविध मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार. मुंबईमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांचा प्लान समोर. वांद्रे गरीबनगर तोडकामाचा बदला घेण्यासाठी आखला होता हल्ल्याचा कट. दिल्ली पोलिसांच्या तपासातून माहिती उघड. व्यावसायिक गॅस सिलेंडर 42 रुपयांनी महागला. 19 किलोच्या गॅससाठी मोजावे लागणार 3141 रुपये. हॉटेलिंग महागण्याची शक्यता. इंधन दरवाढीचा रुग्णवाहिकेच्या सेवेला फटका. रुग्णवाहिकेच्या भाड्यात 10 ते 20% वाढ. देशात आजपासून अनेक आर्थिक व्यावसायिक नियमांमध्ये बदल. पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनावर नवीन निर्यात शुल्क. एलपीजी, पीएनजी असल्यास एलपीजी सरेंडर करावा लागणार, तर यूपीआयच्या पेमेंटमध्येही बदल होणार. राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा इशारा, तर 10 जूनपर्यंत मान्सूनची शक्यता नसल्यानं पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना आवाहन.